उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सारखे यांच्यासारखेच हुबेहूब दिसणारे शिरवळचे संतोष भोसले हे देखील त्यांना आवर्जून भेटण्यासाठी आलेले आहेत। सर, तुम्ही आज सकाळपासूनच या ठिकाणी आलेला आहात, नेमकं यामागचं कारण काय आहे? आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटण्याची आतुरता गेले कित्येक दिवस मला आहे आणि अचानक काल मला समजलं की साहेब दर्या गावी आलेत, त्यामुळे मी सकाळपासूनच इथे दर्या गावी त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत। गेल्या 4 दिवसापूर्वी मी गुवाहाटी या ठिकाणी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेलेलो आणि खास करून मी त्यांच्यासाठी तो देवीचा प्रसाद घेऊन त्यांच्या भेटीला आलो आहे। नक्कीच। खरं तर आता या आधी कधी भेट झाली का, आणि या भेट झाल्यानंतर सुद्धा लोक जी भेटतात तुम्हाला काय नक्की प्रतिक्रिया येतात प्रत्येकाकडून? साहेबांची माझी या अगोदर भेट नाही झाली, मी खूप भेटण्याचा प्रयत्न केला, पण साहेब या राजकीय घडामोडी मागे विधानसभा निवडणुका झाल्या, त्यानंतर बऱ्याचशा घडामोडी, त्यामुळे त्यांची भेट नाही होऊ शकली। पण कुठेही गेलो असं भेटण्यासाठी तर माझ्यासारखेच असतात की त्यांनाही अपेक्षा असते की साहेबांना भेटावं, पण मग साहेब नाही भेटले तर ते माझ्या सोबतच फोटो सेशन करतात, मला आदराने प्रेमाने बोलतात, आदर सन्मान देतात। हे पाहून मलाही खूप समाधान वाटतं। नक्कीच। खरं तर वरती तुम्ही आता बघताय राजकीय घडामोड खूप वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे। राजकीय घडामोडीमध्ये सध्या अचानक असं बोललं जातंय की शिंदे साहेब या दरेगावी आलेले आहेत, पालकमंत्री पदावरून पण रस्सीखेच आहे। याबाबत काय तुम्ही राजकीय कधी अशा घडामोडींमध्ये चर्चेमध्ये रस घेतलाय काय? मी राजकीय घडामोडीमध्ये कधीही रस घेतला नाही, पण मी एक त्यांचा सामान्य कार्यकर्ता म्हणून एकच सांगेल, मी देवीला एकच मागणं घालेल की आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये साहेबांची कामाची ख्याती अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांच्यावर राजकीय कुठलंही दडपण किंवा अडचण असेल ते लवकरच कामाख्या देवी दूर करेल अशी मी देवीला प्रार्थना करतो। नक्कीच। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे हेच दिसणारे संतोष भोसले आहेत, हे सातारा जिल्ह्यातले आहेत। त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की कामाख्या देवीच्या दर्शन जे आहे ते काही दिवसापूर्वी त्यांनी घेतलं आहे आणि त्यांची जी एकनाथ शिंदे यांची जी कामाची ख्याती आहे त्याबाबत त्यांनी कामाचा जो काही सपाटा लावलेला आहे आणि त्यांना असंच यश मिळो अशीच भावना जी आहे ती त्यांनी देवीच्या चरणी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामन तुषार जाधव सह संतोष नरोडे, TV9 मराठी, दरे, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।